सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळते. अरविंद कुमावत. जिल्हा परिषदेच्या मुकाईमाळा शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारचे कलागुण दडलेले असतात. शालेय स्तरावर आयोजित करण्यात येणारे सांस्कृतिक कार्यक्रम हे त्या कलागुणांना वाव देणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरते. अशा कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना स्वतःची कला सादर करण्याची संधी मिळते. त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि पुढे याच कलागुणांच्या आधारे विद्यार्थी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवू शकतात, असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांनी केले. ते तालुक्यातील मुकाईमाळा जिल्हा परिषद शाळेत आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय पुष्पाताई लहामटे होत्या. यावेळी विस्तार अधिकारी संभाजी झावरे, केंद्रप्रमुख देवेंद्र आंबेडकर, नवनाथ वनवे, सुनील नरसाळे, सरपंच मंगलताई चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना कुमावत म्हणाले की शालेय शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा, कला, संस्कृती, वक्तृत्व, नाट्य यांसारख्या उपक्रमांचीही तितकीच गरज आहे. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते, त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो, तसेच संघभावना आणि मंचावर उभे राहण्याचे धैर्य निर्माण होते. यावेळी बोलताना पुष्पा लहामटे म्हणाल्या की जिल्हा परिषद शाळातून अष्टपैलू विद्यार्थी घडतात. सध्या विविध स्पर्धा परीक्षांचे निकाल समोर आले असून त्यामध्ये जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत आपला ठसा उमटवला आहे. मुकाईमाळा शाळेतील शिक्षकांनी परिश्रमपूर्वक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्याबद्दल त्यांनी शिक्षकांचे कौतुक केले. या कार्यक्रमास लिंगदेव केंद्रातील शिक्षकवृंद, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक लहू कोल्हाळ तसेच शिक्षक सोमनाथ मेंगाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या कार्याची दखल घेत ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे केवळ 27 पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी तब्बल 29 सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. नृत्य, अभिनय, गीत गायन, देशभक्तीपर गीते सादरीकरणे अशा विविध कला प्रकारांनी कार्यक्रम रंगला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात आनंददायी व उत्साही वातावरण निर्माण झाले होते.